नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडीत तालुक्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या तालुक्यातील सर्व पक्षीय विरोधकांनी सत्ता काबीज केली आहे. बाजार समितीच्या गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडीत विजय शिंदे यांची सभापतीपदी आणि क्रांती सोमवंशी यांची उपसभापती पदावर बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हा मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. सभापती उपसभापती यांच्या निवडीच्या घोषणेनंतर शिंदे सोमवंशी समर्थक आणि आमदार मोहिते पाटील विरोधकांनी बाजार समिती आवारात मोठा जल्लोष केला. आमदार दिलीप मोहिते पाटील समर्थक असलेल्या समितीचे मावळते सभापती कैलास लिंबोरे आणि उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर 28 सप्टेंबरला ही निवडणूक होणार होती. मात्र आमदार मोहिते पाटील यांच्या 3 समर्थकांनी बंडखोरी करून विरोधकांना साथ देण्याचे ठरवले. 10 विरोधात 8 संचालक झाले. विरोधी 10 संचालक अज्ञातस्थळी सहलीला गेले. संचालक विरोधात गेल्याने पणन मंत्रालयाद्वारे आमदार मोहिते पाटील यांनी 28 सप्टेंबरला होणारी निवडणुकीला अगोदरच्या सायंकाळी स्थगिती मिळवली होती. यावरून विरोधक त्यावेळी तोंडघशी पडले होते. त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन आजची निवडणूक लावली. वादाच्या पार्श्वभूमीवर आणि तापलेल्या राजकीय वातावरणात निवडणूक होणार असल्याने बाजार समिती आवारात 12 अधिकारी आणि 100 पोलीस असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आमदार मोहिते पाटील यांच्या विरोधात तयारीत असलेले विधानसभा इच्छुक, त्यांचे समर्थक आणि तालुक्यातील नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. नानासाहेब टाकळकर, हिरामण सातकर, अनिलबाबा राक्षे, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, भगवान पोखरकर, अमोल पवार, बाबाजी काळे, अशोक खांडेभराड, संजय घनवट, अमर शिंदे यांच्यासह अनेकांनी निवडणूक प्रक्रियेपूर्वीच्या राजकीय पेचडावात यशस्वी सहभाग घेतला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची आज खऱ्या अर्थानं सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक मुंबई हायकोर्टाच्या आदेशानं त्या ठिकाणी संपन्न झाली. आणि होत असताना आमच्या सगळ्या संचालक मंडळांचे मी प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो की ही निवडणूक होत असताना बिनविरोध त्यांनी मला संधी दिली काम करण्याची. आमच्या क्रांतीताईंना उपसभापती म्हणून काम करायची संधी दिली. आमचे सगळे 10च्या 10 संचालक अशोकदादा राक्षे असतील, सयाजीराजे मोहिते असतील, महेंद्र शेठ गोरे असतील, माणिक शेठ गोरे असतील, सागर शेठ मोरे असतील, सोमनाथ शेठ मुंगसे असतील, अनुराग जैद असतील, सुधीर बोमाळे असतील, व क्रांतीताई आणि मी स्वतः, आम्ही 10 जण, आमच्या 10 जणांचं आपण काही पत्रकार मागच्या वेळेस आला होता, त्याच वेळेस आमच्या 10 जणांचं बहुमत त्या ठिकाणी झालं होतं. परंतु एका गोष्टीचा खुलासा मला आपल्या सगळ्यांच्या समोर केला पाहिजे की ज्यावेळी आमच्या मागच्या सभापतींनी राजीनामा दिला लिंबोरे साहेबांनी, आणि राजीनामा सचिव साहेबांकडे दिला, AR साहेबांकडे दिला, DDR साहेबांकडे दिला, आणि दिल्यानंतर इथसर त्यांनी आमची जी पहिली तारीख होती कोर्टाच्या DDR ऑफिसने लावलेली ती 28 तारीख होती आणि 18 तारखेला त्याचे अजेंडे काढले होते. तो काढल्यानंतर सभापतींनी त्याच्यामध्ये गुमराह केला किंवा मी राजीनामाच दिला ना अशी कॉन्ट्रोवर्सी तयार करायचा प्रयत्न झाला. मग पणन संचालकांकडे त्यांनी अपील केलं. पणन संचालक सत्तेच्या जीवावरती त्यांनी पणन संचालकांच्या माध्यमातून या निवडणुकीला स्टे देण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास होता, न्यायदेवावरती विश्वास होता. आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये रिट्स दाखल केली आणि घडलेला सगळा हकीक्रम हा त्यांच्यासमोर त्या ठिकाणी ठेवला. मुंबई हायकोर्टाच्या लक्षात आलं की याच्यामध्ये राजकीय हेतू आहे आणि जर 10 जणांचा ॲफिडेव्हिट एका बाजूला देतात, 10 जणांची मेजॉरिटी याच्यामध्ये होत्या, म्हणून ही निवडणूक जर राजकीय कारणाने कोणी पुढे ढकलणार असेल तर मुंबई हायकोर्टानं तातडीने याच्यामध्ये दखल घेऊन 10 तारखेच्या आजच्या तारखेचे आदेश त्या ठिकाणी दिले. आणि मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्यांनी सगळी फेरतपासणी परत उद्या देखील 11 तारखेला कोर्टात काही सुनावणी त्या ठिकाणी ठेवलेली आहे की असं चुकीचं काम मंत्री देखील चुकीचं कसं करू शकतो असे ताशेरे मुंबई हायकोर्टाने त्याच्यामध्ये ओढलेले आहेत. त्यामुळे मी मुंबई हायकोर्टाचे न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण अशी न्यायव्यवस्था अजून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये टिकून आहे, म्हणून खऱ्या अर्थाने या राजकीय व्यवस्थेला देखील लगाम घालण्याचं काम जर कुणी बेलगामपणे करत असेल तर न्यायव्यवस्था त्या ठिकाणी करते. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज खेड कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बाजार समितीची निवडणूक आहे. तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांची संस्था आहे. शेतकऱ्यांच्यासाठी मागच्या वर्षभरापासून आम्ही निवडून आल्यापासून आमच्या सगळ्यांची, आमच्या 7 जणांची भूमिका आणि नंतर हे 3 जण आम्हाला त्या ठिकाणी मिळाले. आमच्या सगळ्यांची भूमिका संस्थेच्या हिताची आहे. जे काही शेतकऱ्यांच्यासाठी करता येईल ते करण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. परंतु दुर्दैवानं मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही कारभार करताना आमचे सगळे संचालक इथं एकाधिकारशाही पद्धती काम चालत होतं. इथं सभापती कोण असण्यापेक्षा बिग बॉस म्हणून काही लोक त्या ठिकाणी डायरेक्शन करत होती आणि त्या माध्यमातून हे कामकाज चालत असताना आम्हाला सगळ्यांनी खटकत होतं. मिटिंग जरी कागदावरती झालं तरी 15-20 मिनिटाच्या मिटिंग त्या ठिकाणी व्हायच्या. हे सगळं होत असताना आम्ही एक भूमिका 7 जणांनी त्या ठिकाणी घेतली
की आम्हाला जे मानधन मिळणार आहे ते मानधन लोकांच्यासाठी, लोकांच्या समाजसेवेसाठी देण्याचं काम पहिल्या दिवसापासून आम्ही भूमिका घेतली. तो स्टे दिल्यानंतर हे पुढे गेलं. परत नेमकं काय होणार, निवडणुका होणार की नाही, हे सगळं राजकीय कॉन्ट्रोवर्सी तयार झाली. एका बाजूला विधानसभेच्या निवडणुका टप्प्यावरती आहे आणि विधानसभेच्या टप्प्यावरती ही निवडणूक होत असताना तालुक्याचं नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष, राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं की खेड बाजार समितीमध्ये काय होणार. परंतु आम्ही सगळ्यांनी, आमच्या सगळ्या 10 जणांनी आम्ही निवडणूक होण्याच्या पूर्वी देखील काही पत्रकारांना बोलवलं होतं आणि त्यावेळेस देखील 10 जणांची भूमिका आम्ही स्पष्ट केली होती की आम्हाला याच्यामध्ये राजकारणापेक्षा ही संस्था शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांच्या संस्थेमध्ये चांगलं काम त्या ठिकाणी आम्हाला उभं करायचं आहे. उद्याच्या काळात देखील मागच्या काळात काही चुका झाल्या असतील, काही प्रशासन त्या चुका झाल्या असेल, काय जे काय झाले असेल ते सोडून द्या. आज या सगळ्यांनी बिनविरोध संधी मला त्या ठिकाणी दिलेली आहे, क्रांतिताईंना दिलेली आहे. आम्ही सगळे 10 जण ह्या संस्थेच्या हिताचं काय, संस्थेच्या हिताचं जे काय ते उद्याच्या काळामध्ये करण्याचा आमचा मनापासून प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. ते बिग बॉस नेमके कोण? ते विद्यमान आमदार, ते संस्थेमध्ये संचालक आहेत आणि ते प्रथम तर मी सर्वांचे आभार मानते की आज खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची अगदी सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून आणि रात्री झोपही नाही, आम्हाला तर नाहीच नाही पण अख्ख्या खेड तालुक्याला रात्री झोप न लागणारी अशी ही सर्वांची झोप उडवणारी निवडणूक ठरलेली आहे. आणि आज ह्या सर्वांना झोप उडवण्या निवडणुकीमध्ये आज मी उपसभापती बिनविरोध अशी माझी निवड झाली आणि विजूभाऊ हे सभापती झालेले आहेत बिनविरोध. मला असं वाटतंय की खरोखर आपल्या सर्वांचा न्यायव्यवस्थेवरती जो विश्वास उठत चालला होता, तर कुठेतरी परत एकदा न्यायव्यवस्थेने अशा पद्धतीने निकाल देऊन की अजूनही न्यायव्यवस्था ही समाजातल्या चालीरूढी, जे हेकेखोर आहेत, जे हुकुमशहा आहेत, त्यांना लगाम घालण्यासाठी नक्कीच आपली न्यायव्यवस्था ही त्यांना लगाम घालण्यासाठी कारणीभूत आहे. मला असं वाटतंय की आज आम्ही सभापती, उपसभापती आणि संचालक हे फक्त नावापुरते किंवा इथे काम करण्याच्या माध्यमातून इथे आमची निवड झालेली आहे. मला असं वाटतंय प्रत्येक व्यक्ती इथे काम करण्यासाठी येतो हे विसरून जातो आणि नंतर स्वतःची भाकरी भाजायला चालू करतो. मला असं वाटतंय की आज आम्ही सर्वांनी जो प्रण केलेला आहे तर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आणि संस्थेच्या विकासासाठी हाच आमचा अजेंडा असणार आहे.